जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लर्क पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आवेदन केलं होतं, ज्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच पेपर दिला होता, CBT 1 आपण त्याला म्हणू शकतो किंवा पेपर 1 त्याला म्हणू शकतो। हायकोर्टवाले त्याला स्क्रीनिंग टेस्ट असे म्हणतात। स्क्रीनिंग टेस्ट दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे मार्क्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले असते। त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना मी असं सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना 45+ असतील त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग सुरू करायची आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथं जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्यांनी फक्त रेशो जो आहे, जो त्यांचा सिलेक्शनचा जो रेशो आहे, त्या रेशोच्या अनुषंगाने विद्यार्थी जे आहेत ते घेतलेले आहेत। त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना पडलेले मार्क्स याची संख्या पाहता त्या अनुषंगानेच जो कट ऑफ आहे तो जास्त गेलेला आहे। संपूर्ण चर्चा आपण करणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील। आता विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना म्हटलं गेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना 45 किंवा 50% मार्क येत असतील 90 पैकी, किंवा ज्या विद्यार्थ्यांना 45 मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांनी जे आहेत ते टायपिंगला सुरू करायचं आहे। परंतु पेपरची काठिण्य पातळी पाहता, पेपरची जी काठिण्य पातळी होती ती इझी टू मॉडरेट अशा स्वरूपाची असताना काही क्वेश्चन जे होते ते हार्ड होते, परंतु ओव्हरऑल जो पेपर होता तो मॉडरेट स्वरूपाचा होता। संपूर्ण विद्यार्थ्यांनी ते मान्य देखील केलं आहे। परंतु असं वाटत होतं की जे बॉम्बे हायकोर्ट आहे ते जे विद्यार्थ्यांना 45 मार्क असतील किंवा 45 मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांना चान्स मिळेल। परंतु तसं न करता त्यांनी जो रेशो घेतलेला आहे, फक्त 1158 कॅन्डिडेट जे आहेत ते इलिजिबल आहेत टायपिंग टेस्टसाठी। रेशोमुळे 45% मार्क असणारे विद्यार्थी जे आहेत ते इलिजिबल झालेले नाही आहेत टायपिंग टेस्टसाठी। महत्त्वाचं कारण हेच आहे, रेशोमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घेता त्यामुळे भरपूर विद्यार्थी जे आहेत ते इलिमिनेट झाले आहेत। त्याचमुळे 64 म्हणजे 64 मार्क जो आहे तो 1158 जो विद्यार्थी आहे तो 64वा त्याला मिळाला। त्या अनुषंगाने टॉपचे जे 1158 विद्यार्थी आहेत तेच त्यांनी टायपिंगसाठी इलिजिबल केलेले आहेत। आता महत्त्वाचं कारण तुम्हाला समजलं, तुम्ही ते क्लर्कचे जे आहेत ते तुमचं नाव इथं चेक करू शकतात। परंतु जर समजा त्यांनी 45 किंवा 45 मार्क ज्यांना मिळाले आहेत त्यांना जर चान्स दिला असता तर खूप चांगलं झालं असतं। मला वाटत होतं की त्या विद्यार्थ्यांना चान्स मिळू शकतो, परंतु बॉम्बे हायकोर्टने रेशोप्रमाणे विद्यार्थ्यांना बोलवल्यामुळे 64 खूप जास्त कट ऑफ जो आहे तो गेलेला आहे। आता येणाऱ्या पदभरतीमध्ये विद्यार्थ्यांना एक अनुमानित कट ऑफ समजू शकेल की रेशोमध्ये ते विद्यार्थ्यांना घेत असतात। त्याच अनुषंगाने तुम्हाला येणाऱ्या पदभरतीचा अभ्यास करायचा आहे। आता राहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो टायपिंग। ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग सुरू केलं होतं त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग वाया जाणार नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना 64च्या वर मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग जे आहे विद्यार्थी मित्रांनो खूप व्यवस्थितपणे करायची आहे। कारण त्यांनी डेटसुद्धा दिली आहे, ती डेट काय आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, शेवटच्या कॉलमवर म्हणजे 30व्या पेजमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, टायपिंग टेस्ट विल बी कंडक्ट, म्हणजे जी टायपिंग टेस्ट होणार आहे ती तुमची कंडक्ट होईल 28/9/2025 मुंबई येथे। द टाईम अँड व्हेन्यू ऑफ द टायपिंग टेस्ट will be convey in due course on the official website of the Bombay High Court। म्हणजे जे तुमचं टाईम असेल, व्हेन्यू असेल किंवा टायपिंग टेस्टचे जे तुमचं कुठे घेतलं जाईल ते संपूर्ण जे आहे ते तुमची वेबसाईटवर व्यवस्थित ते पब्लिश करून देतील। परंतु 28/9 जे आहे ते फिक्स आहे, त्या दिवशी तुमची टायपिंग टेस्ट जी आहे ती होणार आहे। 64 जे आहे ते फिक्स स्क्रीनिंग टेस्ट इन बिंग एलिजिबल फॉर टायपिंग टेस्ट बाय अप्लाइंग शॉर्टलिस्ट क्रायटेरिया ॲज पर द नंबर ऑफ द पोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट। जे पोस्टमध्ये तुमचे दिले गेले होते त्या अनुषंगानेच विद्यार्थी मित्रांनो
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला किती रेशोप्रमाणे त्यांनी घेतला असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर ढोबळमानाने आपण पाहता एका पोस्टसाठी 7 ते 8 विद्यार्थी जे आहेत ते त्यांनी घेतलेले आहेत टायपिंग टेस्टसाठी. तर पुढचा जो रेशो असणार आहे इंटरव्ह्यूसाठी, तर एका पोस्टसाठी ते 3 ते 4 विद्यार्थी घेऊ शकतात. तर त्याचा जो रेशो पकडला आपण, तर विद्यार्थी मित्रांनो 500 ते 600च्या दरम्यान तुम्हाला यावं लागणार आहे. म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे ते खूप टफ होणार आहे. 1158मधून फक्त 500 ते 600सुद्धा मी जास्त सांगत आहे. 500च्या अंडरमध्येच तुमचं जे विद्यार्थ्यांचं जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी ते नाव जे आहे ते येऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आवर्जून विनंती आहे की तुम्ही टायपिंग जे आहे ते व्यवस्थित करा आणि टॉप 500मध्ये येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करता येईल. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, काय द्यायचा ते येणाऱ्या काळात मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते देत राहणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. खूप जास्त कट ऑफ लागला आहे. चला, जे विद्यार्थी पास झाले असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांचं इलिजिबल लिस्टमध्ये नाव आलं असेल त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलं नसेल त्यांनी टायपिंग जी सुरू केलेली असेल ती टायपिंग वाया जाणार नाही आहे, परंतु त्यांना एक अनुभव मिळाला आहे. येणाऱ्या पदभरतीमध्ये छत्रपती संभाजीनगरची खंडपीठची क्लर्क पद भरती असेल किंवा नागपूरची क्लर्क पद भरती असेल, येणाऱ्या काळामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टची क्लर्क भरती असेल, त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळेल आणि त्या विद्यार्थ्यांनी होप सोडायची नाही आहेत. चला विद्यार्थ्यांना, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.